बनवू असीमसाठी? मेथीचे पराठे? नाही नाही, वेळ होईल. काय बनवू जे पटकन होईल असं? हा, नूडल्स बनवतो. असीमला पण खूप आवडतात. दादा, अरे काय बनवतोयस? असीमला भूक लागली आहे, नूडल्स बनवतो त्याच्यासाठी. अरे वा, मग माझ्यासाठी पण बनव की. बर. हसायला काय झालं? अरे दादा, हसू नाही तर काय करू? म्हणजे बघ, तुला आईने आजवर कधी किचन मध्ये फिरकू सुद्धा दिलेलं नाही ना, तुला कधी स्वतःच ताट उचलायला लावलंय. पण आज चक्क तू निवीच्या ताटाखालचं मांजर झालायस. असं काही नाही हा केतकी. अरे पण दिसतंय तर तेच ना. मला तर असं वाटतंय तिने तुला कामालाच ठेवलंय, तेही फुकट. केतकी, उगाच टोमणे नको मारू, कळलं? दादा, अरे जे दिसतंय तेच बोलतेय मी. म्हणजे लग्न झालेले कपल कसं हनीमूनला जातं, केरला, काश्मीर, मनालीला जाऊन रोमॅन्स करतात. पण तुझ्या वाट्याला तर तो असीम आलाय ना. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून तू असीमचा बाबा झालायस की काय असं वाटायला लागलंय मला. केतकी, हे बघ, पाणी गरम झालंय दादा. आणि हो, इथून पुढे पाणी जरा जास्त गरम करायला ठेवत जा. काय माहित पुढे जाऊन असीमला तुला अंघोळ घालावी लागली तर. केतकी, मांजर कुठला. केतकी, अश्विनी, एसी लाव ग जरा. हो, लावते ना. आणि वरती पदराने वारा पण घालते. तुम्हाला घालू? काय बरळतेस अश्विनी? काय चाललंय तुमचं आई? हा, त्या असीमला या घरात राहायची परमिशन तुम्ही दिलीच का? सगळं ठरलं होतं आपलं, सगळं. मग का मोठेपणा करायला गेलात तुम्ही? अश्विनी, तोंड सांभाळून बोल. सासू आहे मी तुझी, मैत्रिणी नाही आहोत आपण. हे बरं आहे, सगळं संकट आपल्यावरती ओढवून घेतलं तुम्ही आणि वरती मलाच गप्प करतायत. अश्विनी, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे सांगू का अश्विनी? काय ना, तुला कधी चिडावं, कधी बोलावं, कधी गप्प बसावं, काही कळत नाही. मी 4 पावसाळे जास्त बघितलेत ना, म्हणून मला माहितीये कधी काय करायचं ते. आई, ह्या 4 पावसाळ्यांचं कौतुक ना मला नका सांगू तुम्ही. तो असीम त्या निवी सोबत इथेच राहणार आहे आणि तुम्ही काहीही करू शकला नाहीयेत आणि हेच सत्य आहे. मग काय करायला हवं होतं मी? काय करायला हवं होतं म्हणजे? त्या असीमला इथे राहायची परमिशन तुम्ही द्यायलाच नको होती. मग त्या असीम सोबत ती निवी निघून गेली असती. अहो, मग आई सोन्याहून पिवळं झालं असतं ना. काय करताय असं? मूर्ख आहेस तू. असीम सोबत निवी गेली असती आणि तिच्या पाठोपाठ आपला यश गेला असता. आणि माझ्या पोटच्या पोराला मी घराबाहेर काढायला हवं होतं असं म्हणणं आहे तुझं? हो आई, पण आता तो असीम इथेच राहणार आहे निवी सोबत, आपल्या डोक्याचा ताप बनून. आपल्याने यश आणि निवीच्या डोक्याचा ताप. म्हणजे यश आणि निवी मध्ये आता फूट पडणार आणि त्याचं कारण असणार असीम. आणि मग शेवटी असीमला घेऊन निवी या घरातून निघून जाणार. आई, 1 मिनिट, तुम्ही असं नक्की काय करणार आहात? म्हणूनच म्हटलं ना मी तुला, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत. नाही, आपण त्यांचं लग्न नाही थांबवू शकलो, हरकत नाही, पण आता त्या निवीचा संसार मात्र मी होऊ देणार नाही. अगं, काय तुमचा एसी? काही थंडच वाटत नाहीये. एक तर आधीच सगळ्या बाजूनी वातावरण तापलंय. वाढवते कूलिंग. चला, गरमागरम नूडल्स रेडी आहेत. राजे, खाऊन घ्या. थँक्यू असीम. बरं झालं तू तिघांसाठी आणलंस. बराच वेळ झाला तूही काही खाल्लं नव्हतंस ना रे.
असीम असीम सावकाश. हळू खा. सावकाश खा असीम. ओके. धन्या कसला विचार करतोयस तू? केतकी मुद्दा म्हणून बोलत होती तुला. अरे तू नेहमीचा साथीदार आहेस, लग्न केलंस तू तिच्याशी, मग तुला तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं भागच आहे ना. हे घे. अरे काय करताय तुम्ही? आहे माझ्याकडे, खा तुम्ही खा. ए दुर्योधन, हे अरे तेच यशोधन, तू माझ्यासाठी तुझ्या हाताने बनवलंय ना, मग तू पण माझ्या हाताने खा, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. मी कट्टी घेईन. ए नको नको, कट्टी नको, त्यापेक्षा दे, मी खातो. माझ्याही हातून घास खायचा. आता मी पण कट्टी घेईन. ए नाही नाही नाही, ही कट्टी तर परवडणारच नाही मला, त्यापेक्षा दे, खातो. हो ना, मग दोन्ही घास एकदम खायचे. हे घे. वा वा. चल खा आता तुम्ही. धनु दादा, हं? आता मी कोणालाच घाबरणार नाही. कितीही बॅड लोक असतील तरी मी घाबरणार नाही, कारण आता माझ्याकडे दोन दोन सुपर हिरो आहेत. अरे 2 सुपर हिरो कसे? ही तर सुपर हिरोईन आहे ना. काही या धन्या, काय फालतू पीजे मारतोस रे? बरं बरं, आता ऐका माझं. हा, नेव्ही साहेबांना काहीतरी म्हणायचंय, भाषण आहे त्यांचं, सुरू करा. सॉरी सॉरी सॉरी, बोला. आता कोणीच मला त्रास देणार नाही, बरं. आणि या ध्रुव बाळाला तुमच्यापासून कोणीच लांब करणार नाही. हो ना निविताई? अगदी बरोबर. गुड बॉय. आवडलं ना? हो. का? आई, कशाला एवढा विचार करतेस? मग काय करून यार? तू बघितलंस ना, निवी किती चिडली होती. थांब, मी बघतो. थांब. काका, या. बसा ना भाऊजी. वहिनी, म्हणजे मी मुद्दामूनच तुम्हाला भेटायला आलो होतो. बोला. वहिनी, असीमच्या बाबतीत तुम्ही जे काही वागलात ना, त्याची मला थोडीशी तरी कल्पना तुम्ही द्यायला हवी होती. भाऊजी मला माफ करा, पण मी जे काही वागले ना, ते माझ्या निवीसाठी वागले हो, तिच्या भल्यासाठी. मग आता ते बरोबर होतं की चूक होतं हे नाही माहित मला. वहिनी, तुमची काळजी मी समजू शकतो. तुम्ही ना सध्या द्विधा मनस्थितीत अडकला आहात. राजेंद्रमुळे असीम नावाचं वादळ तुमच्या आयुष्यात आलंय आणि त्यामुळेच तुमची चिडचिड होते. भाऊजी, तुम्हाला खरंच कळते ना माझी बाजू? मग माझ्या लेकीला माझी बाजू का नाही कळते भाऊजी? तिला आईची बाजू का नाही कळते? वहिनी, आपली निवेदिता खूप हळवी आहे हो. तिने एखाद्याला आपलं मानलं ना की मग ते कायमचं. भाऊजी, तुम्हाला खरंच सांगते, मला त्या असीमला रस्त्यावर नाही हो सोडून द्यायचे, पण मला त्याला घरातही नाही ठेवायचे. अहो, दुसऱ्यांच्या पापाचं ओझं किती काळ आम्ही भोगणार आहोत? मला कळतंय वहिनी, आपण असीमला दूर करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या पोटच्या पोरीपासून दूर जातात. वहिनी, आता वाईट वाटून घेऊ नका, पण काही झालं ना तरी तुम्ही आता असीमला नाकारू शकत नाही. दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे भाऊजी. माझ्या निवीचा संसार जर सुखाचा होत असेल ना भाऊजी, तर हे असीम नावाचं जे वादळ आहे ना, ते अंगावर घ्यायला तयार आहे मी. फक्त माझ्या निवीचा संसार सुखाचा व्हावा ही माफक अपेक्षा आहे माझी. हो ना, मग
मी एक सांगतो ते ऐकाल तुम्ही? बोला ना भाऊजी. वहिनी, सध्या निवेदिताला असीम शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्यांच्या बहीण भावाच्या नात्यामध्ये तुम्ही सगळेजण धोका आहात असंच वाटतंय तिला. आणि हा तिचा गैरसमज तिच्या डोक्यातून कायमचा काढून टाकायला हवा. बरोबर आहे, पण काय करता येईल त्यासाठी? तुम्ही निवेदिताला 5 परतावानाला बोलवा. काय? वहिनी, म्हणजे तुम्ही तिला जाणीव करून द्या की ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे. मग असीमचा प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्गी लावा. भाऊजी ती येईल का हो? वहिनी, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि मी माझ्या परीने प्रयत्न करीनच की. यश, निवेदिता, मालती, सगळे बाहेर या जरा. हो, काय झालं? काय हाका मारताय? अगं काही नाही, निहार आलाय आणि त्याला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय झालं निहार? निविताई, मला बोलायचंय तुझ्याशी. तू का टाळतेस मला? ताई, अगं एवढा मोठा गुन्हा नाही केलाय मी. निविताई, तू आमच्याशी नातं तोडायला निघाल्यासारखी का वागतेस? धन्या, त्याला विचार तो इथे का आलाय. मी आमंत्रण द्यायला आलोय. कसलं आमंत्रण? 5 परतावण्यासाठी बोलवायला आलोय. तू येशील ना? धन्या, माझ्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाहीये. निवेदिता, थांब. मला वाटतं तू जायला हवं. अगं, या सगळ्या प्रथांमागे एक शास्त्र असतं बाळा. मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते ना, तेव्हा तिच्या आजूबाजूची सगळी माणसं तिच्यासाठी अनोळखी असतात. आणि या सगळ्या अनोळखी माणसांमध्ये राहून तिला खूप एकटेपणा वाटतो. मग तिला माहेरची आठवण येते. तिला एकटेपणा वाटू नये, तिचं माहेर तिला परकं वाटू नये, यासाठी ही प्रथा आहे. आणि म्हणूनच मुलींना माहेरी बोलवतात. नेवी, नाईक साहेब बरोबर बोलतायत. तुला जायला पाहिजे. निवी, आपण सगळे रीतिरिवाज पाळले पाहिजे. मला वाटतंय आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. हा, म्हणजे पण निहार, तू बहिणीला 5 परतवण्यासाठी बोलवतोयस खरा, पण सासू सासरे म्हणून आमचाही मानपान व्यवस्थित झाला पाहिजे. हा, म्हणजे मकरंदच्या आई वडिलांचा झाला असता तसाच, किंबहुना त्यापेक्षा चांगला झाला पाहिजे. हा, मालती काकू, तुमचा मानपान अगदी व्यवस्थित होईल. ती आमची जबाबदारी आहे. निहार, माझ्याही मानपानाचं लक्षात ठेव. ऑफकोर्स अश्विनी वहिनी. बरं, तुम्ही सगळे येताय हे पक्क समजू ना? असीम, असीम, असीम. नेवी, नेहा, आम्ही सगळे नक्की येऊ. आईला सांग. थँक्स धन्या. काका काकू, येतो मी. ऐका,
आता तिकडे गेल्यावर देशमुख आपल्याला मानपानासाठी म्हणून काहीतरी देऊ करतील तर घ्या लगेच. सुमित्री नको नको, अगं काही गरज नाही, कशाला असं काही म्हणायचं नाहीये. गुपचूप जे देतील ते घ्यायचे, कळलं? बाबा आई बरोबर बोलतायत. अहो मकरांचा मानपान होणार होता तसा आपलाही करतील ते, व्हायलाच हवा मानपान आपला. हा अश्विनी, आपण बघू ते सगळं नंतर. असीम, काय झालं असीम? असीम, असीम, काय झालं असीम? माझ्याकडे बघ, हे बघा. असीम, 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 धन्या, असीम, 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 असीम उठ बाळा. असीम, असीम, असीम डोळे उघड. काय झालं असीम? धन्या, त्याला त्याला चक्कर आली. असं कसं होऊ शकतं? निवी, तू शांत हो, मी बघतो थांब. असीम बाळा, उठ असीम. बाळा. असीम, ए असीम, असीम हे बघ, आम्ही तुझ्या जवळच आहो. असीम, असीम काय होतंय? असीम, धन्या काहीतरी कर ना रे, तो उठत नाहीये. निवी त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. काय? आपल्याला ताबडतोब त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. धन्या चल, उठ, असीम, चल पटकन. असीम, डोळे उघड. असीम, यश काय झालं? निवेदिता थांब. अगं हा असीमला घेऊन कुठे गेला एवढा घाईने? काका असीमला श्वास घ्यायला त्रास होतोय. काय? अगं पण असं अचानक? काहीच कळत नाहीये काका, म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय. मी आलेच. बरं थांब, मी सुद्धा आलो तुझ्यासोबत. नाही नाही नको काका, धन्या आहे ना, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला फोन करते. ओके, मी आलेच, तुम्ही थांबा. नक्की फोन कर का? हो हो. धन्या, कठीण आहे ग बाई. आत्ताच हिने वचन दिलं होतं ना आपल्याला की असीममुळे आपल्या घरातल्या कुणालाही काहीही त्रास होणार नाही. पण मला ती तुला काही त्रास झालाय का त्याचा? अहो पण लक्षणं तशीच दिसतायत ना. हे पोरग ना आपल्या गळ्यातलं लोढणं ठरणारच आहे. मी म्हंटलंय ना, ते 100% खरं होतं की नाही बघा. अगदी बरोबर आहे आई. लहान मुलांना सांभाळणं काय खेळ वाटला का यांना? अगं प्रसंग काय, तुम्ही दोघी बोलताय काय? बाकी सगळं जाऊ दे, पण एक माणूस म्हणून तरी विचार करा ना त्या मुलाचा. तू अश्विन, जाऊ दे, तुम्हा दोघींशी बोलणं ना अगदी व्यर्थ आहे. त्यापेक्षा त्यांना रिक्षा मिळाली का ते बघतो मी. काय आहे बाबांचं? माणुसकीचे ना झरे वाहत आहेत सध्या आपल्या घरी. माणुसकी माणुसकी जप चाललाय नुसता. निविता, असीम बाळा, मी इथेच आहे. उठू नकोस असीम, इथेच आहे मी तुझ्या जवळ. झोपू दे त्याला, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. या. डॉक्टर, नेमकं काय झालं होतं असीमला? म्हणजे तुम्हाला काहीच कल्पना नाही? कसली कल्पना? कशाबद्दल बोलताय डॉक्टर? हो, त्याला अस्थमा आहे. काय? अस्थमा? हो पण डॉक्टर, एवढ्या लहान वयात? हो, अस्थमाचा अटॅक आला होता त्याला, बट नाव इज फाईन. तुम्ही त्याला कुठे धुळीत नेला होता का, किंवा खूप सारे शारीरिक कष्ट वगैरे? डॉक्टर, काल तो बराच वेळ उन्हात होता. खूप चाललाय तो काल, धावपळ झालीये त्याची. म्हणूनच अस्थमाचा अटॅक आला. मुळात एवढ्या लहान वयात अस्थमाचा अटॅक येणं ही चांगली गोष्ट नाही. पण यापुढे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कोणत्या गोष्टी डॉक्टर? त्याला खूप तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ देणं टाळा. तसेच त्याला शारीरिक त्रास किंवा धुळीचे इन्फेक्शन वगैरे होता कामा नये. आणि तसंही मी तुम्हाला अस्थमाचा पंप लिहून देतो, तो सतत तुम्ही त्याच्यासोबत ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला या अवस्थेत एकटं ठेवू नका, कारण पुन्हा अशी परिस्थिती आली तर त्याला काय करायचं हे कळणार नाही. आणि त्याला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आम्ही त्याला एकटं कधीच ठेवणार नाही.
धन्या, आपण जरा 5 मिनिटं इथे बसूया का? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. निवी आता पोचलोच आहे ना, वर जाऊन बोलू. नाही नाही, वर नको, इथे बसूया ना. ये तर निवी ये ये. असीमला ठेव इथे. काय बोलायचं निवी? धन्या, मला तुझं वाईट वाटतंय रे. माझं वाईट वाटतं म्हणजे? माझ्यामुळे आणि असीममुळे तुझी फरफट होती हे दिसतंय मला. आधीच आपलं लग्न एका विचित्र परिस्थितीत झालंय, त्यात असीमची जबाबदारी ही तू माझ्या सहित स्वीकारलीस. आणि आता असीमचा हा आजार. हे बघ निवी, मी तुला लग्न करतानाच सांगितलंय, तुझ्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी मी तुला साथ देईन. हो धन्या, पण माझ्यामुळे तुझ्या वाटेला सतत प्रॉब्लेम्स आणि वेदना येणार असतील ना, तर हे चुकीचं येणार आहे. नेवी, लग्न झाल्यावर ते प्रॉब्लेम्स एकमेकांचे असतात ना, आणि ते आपण स्वीकारायचं ठरवलंय. पण तरीही धन्या, तुझी फरफट होते हे मला नाही पटत आहे. आपलं लग्न झाल्यापासून तू एक साथीदार म्हणून, एक मित्र म्हणून माझ्यासाठी बरंच काही केलंयस रे. आणि आज तुझी जवळची मैत्रीण म्हणून मला तुला हे सांगावंसं वाटतंय की जर तुला आमचा त्रास होत असेल ना धन्या, तर मी असीमला घेऊन कुठेतरी निघून जाईन. नेवी? हो धन्या, तुझ्या आईच्या मनासारखं पण होईल. सगळे खुश होतील. धन्या, मी तुला या जबाबदारीतून मोकळं करायला तयार आहे. नेवी, तू काय बोलतीयस? तुला तरी कळतंय का? जबाबदारीतून मोकळं करणारच म्हणजे? धन्या, मी फक्त तुझ्यासाठी. माझ्यासाठी काय नेवी? आपण हे लग्न कोणत्या परिस्थितीत केलंय हे तुलाही माहिती आहे ना. आणि लग्न म्हणजे काय भातुकलेचा खेळ आहे का? कंटाळा आला की सोडून दिला? धन्या, तू गैरसमज करून घेतोयस. हो नेवी, मी गैरसमजच करून घेतला होता की तू माझ्याशी आयुष्यभरासाठी नातं जोडलेस म्हणून. पण तू तर मला अजूनही नवरा मानायला तयार नाहीयेस नेवी. धन्या, मला तसं नाही म्हणायचंय. तसंच वाटतंय नेवी. पूजा चालू असताना तू तडकाफडकी निघून गेलीस ग. तू कुठे जातेस हे मला एका शब्दाने जरी सांगितलं असतं ना, तर मला खूप बरं वाटलं असतं. धन्या, त्यावेळेला असीमचं कळल्यानंतर मला भानच नाही राहिला. मला काय करायचं कळतच नव्हतं. असं कसं चालेल नेवी? तू तुझ्या गळ्यातलं उपकरण तसंच टाकून निघून गेलीस ग. पण घरातल्यांना मला उत्तर द्यावी लागत होती आणि माझ्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं नेवी. मलाच माहित नव्हतं की माझी बायको कुठे निघून गेली. नेवी, तुला मी अजून परका वाटतोय का ग? काय बोलतोयस तू? माझा मित्र आहेस तू धन्या, सगळ्यात जवळचा मित्र. आणि आता जीवाला जीव देणारा, आयुष्यभराचा जोडीदार. हो ना. आणि तरीही तू मला जबाबदारीतून मोकळं करायच्या गोष्टी करतेस. आपण आपल्या लग्नाचा निर्णय दोघांनी मिळून घेतला होता. आयुष्यभराची साथ देईन असं वचन दिलं होतं ना तुला नवीन, आणि तरी तू असं बोलतेस. आय एम सॉरी. मी खरंच चुकले. मला वाटलं तुला त्रास होत असेल आणि मला तुला त्रासात कधीच नाही बघायचंय धन्या, म्हणून मी असं बोलले. नेवी, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माझ्यावर कितीही मोठं संकट येऊ दे, मला कितीही त्रास होऊ दे, पण मी तुझी आणि असीमची साथ कधीच सोडणार नाही. कधीच नाही. बरं, चला आता घरी जाऊया. सगळे वाट बघत असतील. असीम,
चल उठ. निविता, तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी, स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी ही. राजा मी अंतु राणी, ऊन पावसाची ही कहाणी, जगा वेगळी अशी ही. सारा माझ्या मनाचं कळतं रे तुला, तुझ्यासाठी बांधेन मी चांदण झुला. धन्या, हं? काय करतोयस तू? कपडे का नाही घातलेस? अगं जस्ट आंघोळ करून आलो ना. तुला एवढा पण कॉमन सेन्स नाहीये का? बाथरूम मधून बाहेर येताना कपडे घालून बाहेर पडावं. अगं आंघोळ केल्यानंतर मी असंच येतो. तू तू प्लीज जा बाथरूम मध्ये आणि पूर्ण कपडे घालून ये. जा. अगं हे बघ, मी गेलो असतो पण काय होतं, गरम पाण्याने आंघोळ केली ना की मग घाम येतो ग, आणि त्यावर तसेच कपडे घातले ना की मग कपडे ओले होतात, आणि म्हणून मी इथे पंख्याखाली येतो सुकायला, आणि आता पण सवयीने झालो. काय बोलतोयस धन्या? आधीची गोष्ट वेगळी होती ना, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आता ह्या खोलीत मी पण असते. हा, कळतंय का तुला? हा म्हणजे खरं तर नाही कळते मी असं. धन्या, एवढं काय झालं हिला? आई, मानपणाचं लक्षात आहे ना तुमच्या? नाहीतर ते परवासारखं तिच्याशी गुलुगुलू बोलत बसा. गप का? बघशीलच तू. नाही त्या देशमुखांना लुटलं ना तर बघ. लफडेबाज बापाची पोरगी सून म्हणून घरात घेतलीये, एवढे लाड तर करायलाच हवेत त्या देशमुखांनी आपले. ए बाई, नाही आपण इथे टाणाटाणा उड्या मारतोय, पण ती निवी जाणार आहे का 5 परतवण्यासाठी माहेरी? ती तर रुसून बसली ना आपल्या आईवर, आणि तीच गेली नाही तर काय कप्पाळ मानपान होणार आहे आपला? नाही आई, तिने जायलाच पाहिजे. करूया काहीतरी आपण. थांबा. ए बटाट्या, ए तू थांब. आसिफ, ए आसिफ, इकडे बाळा, इकडे इकडे बस ना, इथे बस, इथे बस. मला खेळायला जायचंय. हो हो, जाशील खेळायला, तू जाशील. मला बोलायचं रे तुझ्याशी. पटकन बोला, मला खेळायला जायचंय. हो हो. आसिफ, तुला माहितीये ना रे, निविताई आणि तिची आई एकमेकांशी बोलत नाहीयेत ते. हो, कारण ताईची आई खोटं बोलली आणि मला फसून हॉस्टेलमध्ये टाकलं, म्हणून ताई तिच्या आईवर रागवले. झालं ते झालं असीम रे, पण आता तूच सांग मला, निविताई आणि तिची आई एकमेकांशी बोलल्याशिवाय अशा किती दिवस राहणार? हो की नाही आई? हो ना, म्हणजे खरं तर आसिम, तू त्यांच्यातलं भांडण मिटवायला हवंस ना. तू निविताईला सांगायला हवं की बोल तू सुमित्रा आईशी, हो की नाही? मला नाही सांगायचं. मला पण राग आलाय ताईच्या आईवर. ते माझ्याशी किती वाईट वागले, पाहिलं ना तुम्ही? हो अरे, पाहिलं आम्ही. पण आता तूच सांग, तू तुझ्या आईवरती खूप रागवला असतास तर असं बोलायचं बंद झाला असतास का? नाही ना. खूप रागवल्यानंतर पण तुझ्या आईच्या कुशीत गेलास असतास की नाही? हो, मी आईवर खूप रागवला ना, तरी मी आईच्या कुशीत जातो. आय गो, गुड बॉय. तेच सांगते अश्विनी काकी. शेवटी ना, आई ही आईच असते. आणि तुला सांगू, निविताई आणि काकी बोलायला लागल्या ना
तर निविताईलाच खूप छान वाटणार आहे. अरे तुला माहितीये ना, तुझ्या निविताईचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मग तुझंही तिच्यावरती खूप प्रेम आहे हे तू दाखवून द्यायला पाहिजेस ना. पण कसं? मी तुला सांगेन ते तू करशील. हा, मग ऐक, तुझ्या ताईचा आज 5 परतवण्याचा कार्यक्रम आहे रे. म्हणजे तुझी ताई लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जाणार आहे. पण आता निविताई तिच्या आईशी भांडल्यामुळे कसं शक्य होणार ना. त्यांचं भांडण मिटलं पाहिजे अरे. आणि त्यासाठी ना तू तयारी करून दिलीस ना तिची, तर ती नक्की जाईल तिथे. हा, हो की नाही आई? हो ना, 100%. ते तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला? $. तेच. बरोबर. मग असीम, तू ताईची तयारी करून दे. तिला खूप बरं वाटेल अरे, खूप. तयारी म्हणजे कशी करायची? म्हणजे ना तू एक काम कर. आज कार्यक्रमाला जाताना निविताई जी साडी नेसणार आहे ना, ती तू इस्त्री करून आण. साडी? बरं, निविता खुश होणार असेल तर मी करण साडीला इस्त्री. व्हेरी गुड. ताईसाठी काय पण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सॉरी जा जा, कर तयारी. जा 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 जा, पटकन जा. बघितलं ताई, एका दगडात 2 पक्षी. जमतंय तुला हळूहळू माझ्यासारखं. झालं, घ्या इथे पण क्रेडिट. सासू आहे मी, माझा हक्क आहे तो.